नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जे पैसे तुम्हाला मिळत होते ते अगोदर मिळत होते, पण आता काही कालावधीपासून ते तुम्हाला मिळत नाही आहेत. तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. तर तुमचे हप्ते का म्हणून रुकले आहेत आणि कोणता उपाय केल्यानंतर तुम्हाला ते हप्ते तुमचे परत मिळतील, तर याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करून तिथं लाडकी बहीण योजना असे टाईप करायचे आहे. टाईप केल्यानंतर सर्च करून घ्या. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा विंडो ओपन होईल आणि इथं तुम्हाला दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. पहिलाच ऑप्शन जो दिसत आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं दिसत आहे, त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक नवीन विंडो ओपन होईल. तर यामध्ये तुम्हाला मुख्य पृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि लॉग इन, अर्जदार लॉग इन असे 4 ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील. तर या 4 ऑप्शनमधून तुम्हाला अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या अगोदर जो मोबाईल नंबर वापरला होता या योजनेसाठी आणि जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथं अर्जदार लॉग इनमध्ये लॉग इन करायचं आहे. तर इथं मी आधीच लॉग इन झालेलं आहे, तर मी एकदा तुम्हाला लॉगआउट करून परत लॉग इन करून दाखवत आहे. तर इथं लॉगआउट या ऑप्शनवरती क्लिक करत आहे मी. लॉगआउट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला परत लॉग इनसाठी माझा जो मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड जो तयार केला होता मी तो मला इथं टाकावा लागेल. इथं बघा लॉगआउट झालेला आहे. लॉगआउटनंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे 2 ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत. तर इथं तुम्ही जो मोबाईल नंबर तुम्ही या अगोदर वापरला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाईप करायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. जर पासवर्ड तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, तुमचा पासवर्ड विसरलात का, तर इथे क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही परत तुमचा पासवर्ड जनरेट करू शकता. तर मी इथं आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाईप करत आहे आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला जसंच्या तसंच तिथं टाईप करायचा आहे. तर इथं मी मोबाईल नंबर टाईप करत आहे आणि पासवर्ड पण. तर पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर कॅप्चा मी टाकून घेत आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथं लॉग इनचा एक ऑप्शन दिलेला आहे, त्या लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर कॅप्चा टाकून झाला आहे. आता मी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत या वेबसाईटवर लॉग इन व्हाल. बघा इथं लॉग इन सक्सेसचा एक नोटिफिकेशन पण आलेला आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला होम, योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, तक्रार, योजनेविषयी माहिती आणि लॉगआउट असं ऑप्शन बघायला मिळतील. तर तुम्ही यामधून तुम्ही यापूर्वी केलेले जे अर्ज आहेत ते पण बघू शकता आणि तुम्ही बनवलेले प्रोफाईल पण इथं तुम्ही बघू शकता. तर आपल्याला इथून तक्रार करायची आहे, तर आपल्याला तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जी तक्रार आहे ती इथं ऑनलाईन नोंदवू शकता. तर तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया. तक्रार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तक्रार सूची असं येईल. तर यामधून तुम्हाला ॲड ग्रीव्हन्स या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची तक्रार ऑनलाईन नोंदवायची आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तक्रार फॉर्म ओपन होईल. तर तक्रार फॉर्ममध्ये तुम्हाला इथं दिले आहे, कृपया योग्य तक्रार प्रकार आणि श्रेणी निवडा, अन्यथा तुमची तक्रार नाकारली जाईल. तर आपल्याला तक्रार प्रकार, तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला जो 2 नंबरला ऑप्शन दिसत आहे कंप्लेंट अगेन अदर ॲप्लिकंट्स, तर या ऑप्शनचा तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. तुम्ही जर दुसऱ्याची तक्रार करता तर तुम्हाला कंप्लेंट्स अगेन अदर ॲप्लिकंट्स म्हणजे जो लाभार्थी आहे आणि जी महिला आहे त्या महिलेची तक्रार तुम्ही नोंदवता तर तुम्हाला कंप्लेंट्स अगेन अदर ॲप्लिकंट्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला
तक्रार श्रेणीमध्ये तुम्हाला तुमची जी तक्रार आहे ती कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे ते तुम्हाला निवडायची आहे. तर मी इथे क्लिक करून घेतो आणि परत तक्रार श्रेणी या ऑप्शनकडे जातो. तर इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो शेवटचा जो ऑप्शन दिसत आहे अदर्स, हा ऑप्शन निवडून घ्या. हा ऑप्शन निवडल्यानंतर तुमची जी तक्रार आहे, तुम्हाला पैसे मिळालेले नाही आहेत, ती तक्रार तुम्ही इथं ऑनलाईन नोंदवून घ्या. तर इथं तुम्हाला अर्ज क्रमांक टाकायचा आहे. तुम्ही जो या अगोदर फॉर्म भरला होता आणि तुम्हाला जो अर्ज क्रमांक मिळाला होता म्हणजे ॲप्लिकेशन नंबर, तो नंबर जर तुम्ही तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही अर्ज क्रमांक इथं टाका. आणि जर नसेल तर तो अर्ज क्रमांक आपण कशाप्रकारे काढून घेऊ आणि आपण तो अर्ज क्रमांक कुठून काढू तर हे आपण जाणून घेऊया. तर तुम्ही इथं एक ऑप्शन दिलेला आहे यापूर्वी केलेले अर्ज, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. तर चला, यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक इथं मिळून जाईल. तर इथं क्लिक करून घेऊया यापूर्वी केलेल्या अर्जावर. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही या आय डीवरून किंवा आपण जो आय डी बनवला होता त्या आय डीवरून तुम्ही किती महिलांचे फॉर्म भरले ते सर्वांचे इथं तुम्हाला अर्ज क्रमांक मिळून जातील. तर इथून मी माझा म्हणजे लाभार्थ्याचा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर मी कॉपी करत आहे. तुम्ही कॉपी करून घ्या किंवा एका कोऱ्या पेपरवर लिहून ठेवा. कॉपी केल्यानंतर परत तुम्हाला तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला त्यांची तक्रार सूचीमध्ये यायचं आहे आणि ॲड ग्रीव्हन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत तुमचा फॉर्म ओपन होईल आणि इथं तुम्हाला तक्रारीचा प्रकार परत निवडायचा आहे. तर इथं मी तक्रारीचा प्रकार निवडून घेतो आणि तक्रारीचा प्रकार निवडल्यानंतर तुम्हाला परत तक्रार श्रेणीकडे जायचं आहे. तर इथं तक्रार श्रेणीमध्ये आलो होतो आपण. इथं आपण आता अदर्स हा ऑप्शन निवडतो, कारण की आपल्याला त्या योजनेचे हप्ते आलेले नाही आहेत म्हणून अदर्स निवडू. अदर्स निवडल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही ॲप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा जो अर्ज क्रमांक तुम्ही कॉपी केला होता तो अर्ज क्रमांक तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे. इथं अर्ज क्रमांक आपण पेस्ट करून घेऊया. तर इथं अर्ज क्रमांक पेस्ट करू. अर्ज क्रमांक पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं दिसत आहे नाव. तुम्ही ज्या महिलेचे किंवा ज्या लाभार्थीचा तुम्ही फॉर्म भरता त्या महिलेच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. तर मी इथं नाव टाईप करून घेतो. तुम्ही पण त्यांच्या आधार कार्डवरील नाव टाईप करून घ्या. नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसत आहे पत्ता. तर जो महिलेच्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. तर मी इथं नाव टाईप करून घेतो अगोदर. नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं पत्ता टाईप करायचा आहे. तर जो आधार कार्डावरती पत्ता आहे किंवा ज्या लाभार्थीचा तुम्ही फॉर्म भरता त्या लाभार्थीचं गावाचं नाव तुम्हाला इथं टाईप करायचं आहे. तर मी इथं गावाचं नाव टाईप करून घेतो. गावाचं नाव टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट, तो तुम्हाला तुमचा जिल्हा इथं निवडायचा आहे. तर मी इथे जिल्हा या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जिल्हा सिलेक्ट करत आहे. तुमचा जो जिल्हा असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा तुम्हाला इथं निवडून घ्यायचा आहे. तर मी इथं आपला जिल्हा निवडून घेत आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे. तर मी इथं आपला तालुका निवडून घेत आहे. या तालुका ऑप्शनवरती क्लिक करून घ्या आणि तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्ही इथून निवडून घ्या. तर इथं मी आपला तालुका निवडून घेत आहे. तालुका निवडल्यानंतर तुमचा जो गाव आहे तो गाव तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे. तर मी गाव या ऑप्शनवरती क्लिक करून जो माझा गाव आहे तो गाव मी निवडून घेत आहे. गाव निवडल्यानंतर तुम्हाला समोरचा ऑप्शन दिसत आहे महानगरपालिका किंवा नगरपालिका. तर इथं तुम्ही जर महानगरपालिका किंवा नगरपालिकामध्ये येत असाल तर तुम्ही तुमची महानगरपालिका किंवा नगरपालिका निवडून घ्या. आणि जर तुम्ही महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये जर येत नसाल तर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलेला आहे लागू नाही.
तुम्हाला जो ऑप्शन दिलेला आहे लागू नाही, तो ऑप्शन तुम्ही निवडून घ्या. माझा नगरपालिका किंवा महानगरपालिका जर नसेल तर तुम्ही लागू नाही हा ऑप्शन निवडू शकता. आणि जर तुमची महानगरपालिका किंवा नगरपालिका येत असेल तर तुम्ही ते निवडून घ्या. यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिलेला आहे, तुमचा जो मतदारसंघ आहे तो मतदारसंघ तुम्ही इथं निवडून घ्या. तर इथं मी आपला मतदारसंघ निवडलेला आहे आणि नेक्स्ट ऑप्शन आहे तुमचा पिनकोड. तर इथं तुम्हाला तुमच्या एरियाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. तर मी इथं माझा पिनकोड टाईप करत आहे. तुमच्या एरियात जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्ही इथं टाईप करून घ्या. पिनकोड टाईप केल्यानंतर इथं आहे वर्णन करा. या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमची जी तक्रार असेल त्या तक्रारीची परिपूर्ण माहिती तुम्ही इथं द्या. तुम्हाला किती हप्ते मिळाले आणि किती हप्ते नाही मिळाले, कधीपासून नाही मिळाले, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, ते पूर्ण माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. तर ती माहिती तुम्हाला इथं मराठीमध्ये टाईप करून घ्यायची आहे. तुमची माहिती वर्णन केल्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट ऑप्शन आहे सहाय्यक दस्तऐवज. म्हणजे इथं तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत, तुमचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक, तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही या योजनेचे फॉर्म भरताना जे दिले होते ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर तुम्ही इथं जसं आधार कार्ड अपलोड करत आहात, इथं तुम्ही डॉक्युमेंटचे नाव लिहा आधार कार्ड आणि अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून ते डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. आणि जर तुम्हाला दुसरं आणखी जर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील तर ॲड अदर अटॅचमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचे बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता. तर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा तुम्हाला जसं तसं तिथं टाईप करायचं आहे. कॅप्चा टाईप केल्यानंतर तुम्हाला शेवटी एक ऑप्शन दिसत आहे सबमिट. तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून तुमची जी तक्रार आहे ती तुम्ही नोंदवू शकता. सबमिट या ऑप्शनवरती केल्यानंतर तुम्ही जो तक्रारीचा फॉर्म भरला होता तो फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला जी तुमची तक्रार आहे ती गव्हर्नमेंटकडे चालली जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची जी तक्रार आहे ती ऑनलाईन करू शकता आणि तुमचे जे पैसे रुकलेत किंवा हप्ते रुकलेत ते तुम्ही परत मिळवू शकता.